हाय नमस्कार सगळ्यांना। तर या बघा आज आहे ना आम्ही गावाला आलो आहे। तर हे बघा मच्छी म्हणजे ही मच्छी येते आमच्याकडे विकायला 2-3 दिवसांना अशी। तर मागच्या वेळेस टाकलेला व्हिडिओ त्याच्यात कमेंट केली त्या धुतले नाही का मासे, तर त्याच्यामुळे आज म्हणला पुन्हा एकदा काढा व्हिडिओ। तर हे बघा असे धुवून घ्यायचं चांगलं 2-4 पाण्यामध्ये। आणि हे ना त्याचं हे बघा असे असते ते, हे बघा त्याचं असं हे पोटामध्ये असा कचरा असते ना तो काढून घ्यायचा आहे बघा। हे त्याच्यामुळे ते कडू लागतात। तर हे असं सगळ्यांचं काढून घ्यायचं आहे पोटातला कचरा हे बघा। आणि हा बघा हा फुगा असते ना, हा बघा हा फुगा, या फुग्यामुळं मच्छीला म्हणजे असं मच्छीला पोहता येतं आहे पाण्यामध्ये। हे बघा हे असं फुगा असते त्याच्या पोटात, म्हणजे छोटी मच्छीच्या पोटात छोटी आणि मोठी मच्छीच्या पोटात मोठा फुगा असते तो, तर ते त्याच्यामुळं पोहतात। तर हे बघा असं म्हणजे धुवून घ्यायचं 2-4 वेळेस चांगलं स्वच्छ पाण्याने। आणि हे कचरा काढून घ्यायचा त्याच्यामुळं ते कडू लागत नाही म्हणजे मग। तर हे बघा आता मी हे सगळं साफ करून घेते। तर असं करतात ही छोटी मच्छी साफ। तर हे बघा याच्यामध्ये हळद मीठ आणि मिरची काढून घेतले। आणि बघा इथं तव्यावरती तेल टाकलं आहे। अशी फ्राय करायची। तर हे बघा आता त्याचं कालवण कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते। तर बघा कढईमध्ये पाणी ठेवलं आहे आणि आता त्याच्यामध्ये बघा मिरची आणि हळद टाकणार आहे। आणि मीठ पण टाकून घ्यायचा। आणि या पाण्याला उकळी आली ना चांगली खळखळून मग ही मच्छी त्याच्यामध्ये टाकायची, म्हणजे मग आहे ना ती मच्छी तुटत नाही, म्हणजे अशी जशी आहे ना चमचमीत तशीच निघते। तर बघा आता याच्यामध्ये मी मीठ टाकते। मी बघा इकडं फ्राय पण होते। तर मस्त अशी घ्यायची कडक करून चांगली। बघा त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि आता हे चांगलं आपण उकळून घ्यायचं। तर हे बघा आता पाण्याला आपल्या उकळी आले ना, तर आता ही मच्छी ना छोटी याच्यामध्ये सोडायची। तर हे बघा करून बघा कशी होते ती। भेटलीच तर तुमच्याकडे, आमच्याकडे कसं तळाजवळ आहे ना त्याच्यामुळे आम्हाला नेहमी भेटते ती ही मच्छी। हे बघा अशी। आणि आता ना त्याच्यामध्ये वरतून तेल टाकायचं, असंच टाकायचं कच्चं, म्हणजे असं खूप छान लागते। हे बघा आता वर उकळे आले ना, तर हे आता असं वरतून तेल टाकायचं। म्हणजे आपल्याला जसं पाहिजे जास्त पण नाही टाकायचं, थोडक्यात असं 1 चमचा तेल टाकलं। आणि आता हे शिजून द्यायचं 10-7-8 असं मिनटं शिजून द्यायचं। हे बघा आता झालं आपलं मच्छीचा कालवण आणि फ्राय। तर बघा करून कसं झालं ते सांगा मला। आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। बाय।